नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अगदी साध्या सोप्या पदार्थांपासून मटकीचा रस्सा. यासाठी आपण घेतलेला आहे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि अर्थातच मटकी. चला तर मग पातेल्यामध्ये तेल घेऊया. तेल चांगलं गरम झालं, तडतडलं की त्यामध्ये आपण आता ॲड करूया कांदा. कांदा पूर्णपणे परतून घ्यायचा आहे. कांदा पटकन परतावा यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. त्याच्याने कांदा लगेच परतला जातो. कांदा परतल्यानंतर आता वेळ झालेली आहे टोमॅटोची. कांद्याबरोबर टोमॅटोला पण आता शिजवून घेऊया, चांगलं परतून घेऊया. दोघं चांगले एकजीव झाले की आता आपण ह्यात करणार आहोत मसाला, जो पण आपण भाज्यांसाठी वापरतो तो मसाला. मीठ, चवीपुरतं मीठ. आता कांदा, टोमॅटो, मसाला, मीठ हे चांगलं एकजीव होईपर्यंत परता. मटकी ॲड करा आणि चांगली मटकी त्या मसाल्यामध्ये मिक्स केल्यानंतर थोडंसं 1-5 मिनटासाठी आपण त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत. कारण झाकण ठेवल्यामुळे तर्रीदार रस्सा तयार होतो. झाकणावरती पाणी ओतून घ्या, कारण मटकी खाली लागू नये म्हणून. 5 मिनिटे झालेले आहेत. झाकण काढा आणि जेवढा रस्सा आपल्याला हवा आहे तेवढं पाणी ओतून घ्या. त्यानंतर त्याच्यावरती कोथिंबीर घाला आणि शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याच्या कुटामुळं जे रस्सा आहे तो थोडा एकजीव होतो, घट्ट होतो. आता उकळी आली की गॅस कमी करा, झाकण ठेवून द्या आणि 15 ते 20 मिनिटात तयार होईल हा आपला तर्रीदार मटकीचा रस्सा.